कुठेतरी सध्या जे घडतंय त्याचा एक आढावा घेतलाच होता गोष्ट लिहायच्या आधी. रिसर्च जेव्हा केला तेव्हा असं जाणवत होतं की नवीन लग्न झाल्यापैकी मराठी कुटुंबांमध्ये डिवोर्स जास्ती व्हायला लागलेत. अराऊंड एक 45% होती आणि त्याच्यात अराऊंड 30 ते 31% ब्राह्मण कुटुंबातले होते आणि महाराष्ट्र, मुंबई, पुणे ह्या सेक्टर्समध्ये जास्त होतं. त्यामुळे ते कुठेतरी मला असं वाटत होतं की खूप वास्तववादी आहे आणि आपल्या समाजात ते खूप डीप गेलेलं आहे. त्याचा रिसर्च करून नंतर मला आकडे द्यायचे आहेत. ह्याहीपेक्षा महत्त्वाचं असं होतं की मी जो विषय लिहितो आहे तो कुठेतरी रेलेवंट आहे का, म्हणून खूप इन्फॉर्मली त्या, आणि खरंच खूप अलार्मिंग होतं की मराठी कुटुंबांमध्ये हे सध्या खूप प्रकर्षाने जाणवायला लागलेली गोष्ट आहे. मूल्य, येस, एंटरटेनमेंट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी आणि ती उगाचच केल्यानंतर ते काय, त्यात काय पॉईंट नाही असं माझं ठाम मत आहे खूप आधीपासून. त्यामुळे कुठेतरी एक छोटीशी रिस्पॉन्सिबल स्टेटमेंट जातात किंवा एक रिस्पॉन्सिबल, मला जे वाटतं की आज कदाचित असं झाल्यामुळे मी एक काहीतरी रिस्पॉन्सिबल गोष्ट लोकांना सांगून जाईन. कारण का कुठेतरी भांडण करून, लक्तरं तोडून त्या दोघांचंच नाही, त्यांच्याबरोबर जी फॅमिलीज इन्वॉल्ड आहेत त्यांचा पण खूप प्रॉब्लेम व्हायला लागतो. बरं, माझ्या ह्या कपलला मुलं नाही आहेत स्टोरीमध्ये, पण ज्या कपल्सना मुलं असतात आणि जे एकमेकांना ओरबाडत असतात त्या मुलांवर तर त्याचा खूप इम्पॅक्ट होतो. मला परत मी तेच म्हटलं की खूप जाणीवपूर्वक मी आणि चिन्मयनी समाज काय म्हणेल आणि मग समाजाचा विचार केला आहेस का हा पॉईंट ऑफ व्ह्यूज घेतला नाही, कारण ते खूप झालं आहे. नाही, अजिबात नाही. कारण मी अशा दोन माणसांना अशा स्टेजवर पकडलं आहे जेव्हा त्यांनी ऑलरेडी ठरवलं आहे आता आम्ही डिवोर्स घेणार आहोत. आय हॅव स्टार्टेड फ्रॉम, नाही ते कोर्टातच भेटतात ना सर, पहिल्याच व्हिज्युअलमध्ये ते फॅमिली सिव्हिल कोर्टातच भेटतात. त्यांनी ठरवलेलं आहे. अतुलच्या कॅरेक्टरचं असं म्हणणं आहे की तिला हवं आहे म्हणून मी देतो आहे, पण मी आय विल वेट फॉर हर इवन इफ शी कम्स बॅक आफ्टर से X years आय एम रेडी. त्या मुलीचं असं म्हणणं आहे की माझं आयुष्य जर मला माझ्या मर्जीप्रमाणे जगता येणार नसेल तर ह्या कमिटमेंटला काय अर्थ आहे, मग फक्त कमिटमेंट आहे म्हणून फक्त ड्रॅग करत राहू का मी स्वतःला. अशा दोन माणसांनी जेव्हा मेंटली ठरवलेलं आहे की आम्ही सेपरेट होतो आहे, असं म्हणतच नाही आहे की एकीबरोबर पटत नसेल तर दुसरीबरोबर प्रेमात पडा आणि मग तिला सोडून द्या, नाही, असं भाष्यच नाही. उलट प्रोटोगॉनिस्ट हे पण विचार करतायत की मी थांबीन. बरं, त्याच्या ह्या विधानामुळे ती मुलगी जी त्याच्या प्रेमात पडते तीही तेच म्हणते की तूच म्हणत होतास ना की लाईफ इज टू लाँग, आयुष्य खूप लांब आहे, एकटीने चालणारी, कोणाचं तरी हात धरून चाला असं वाटतं, मग मी पण प्रयत्न करते. त्याचं ऐकून तीसुद्धा जाते, पण त्यांना डिझायर्ड रिझल्ट समोरच्या पार्टनरकडनं मिळत नाहीत. कारण का अतुल जो माणूस पोर्ट्रे करतोय, ही इज मूव्ड ऑन इन लाईफ आफ्टर मीटिंग दिस गर्ल. कारण त्याला माहिती आहे त्याची बायको परत येणारच नाही, जे त्याची आई पण सांगते. त्याच्या बायकोनी पण त्याला सांगितलेलं असतं की माझी ऑलरेडी 2 वर्ष वाया गेलीत, आता मला नाही थांबायचं, मला खूप पुढे जायचं. अपॉर्च्युनिटी मिळाल्यानंतर त्याच्या प्रोफेशनमुळे ते जेव्हा पुन्हा भेटतात, वेन शी इज बॅक अँड शी रिअलायझेस की नाव आम्ही जे स्वप्न एकत्र बघितलं होतं काही वर्षांपूर्वी लग्न करायच्या आधी. अतुलचं प्रोफेशन इज अ रायटर, राम सुब्रमण्यम त्या कॅरेक्टरचं नाव आहे, जो साऊथ इंडियन फिल्म्स ट्रान्सलेट करतो मराठीत आणि हिंदीमध्ये. इज मॅरिड टू अ ॲस्पायरिंग ॲक्ट्रेस. तर तिला असं वाटलं होतं की आपण एकत्र आल्यामुळे तुझंही करिअर ब्लूम होईल, माझंही होईल. जे झालं नसल्यामुळे ती सेपरेट होते, कारण का तिचं म्हणणं खूप क्लिअर असतं, 2 अनसक्सेसफुल माणसं एक सक्सेसफुल आयुष्य नाही जगू शकत. त्यामुळे लेट मी गो ऑन माय ओन ट्रॅक, यू गो ऑन युअर ओन ट्रॅक, लेट्स. आणि ती खूप क्लिअर करते ते, आय एम सॉरी म्हणून. जेव्हा अपॉर्च्युनिटी मिळाल्यानंतर ती पुन्हा त्याच्याकडे येते तेव्हा ती तेही सांगते की मी जेव्हा पुन्हा आले तेव्हा मला असं वाटलं होतं की वी कॅन अगेन बिगिन नाव, पण तेव्हा मला जाणवलं की यू हॅव मूव्ड ऑन टू द नेक्स्ट स्टेशन अँड आय एम रनिंग बिहाइंड अ रनिंग ट्रेन. त्यामुळे मी मागे सोडून आले, तू पुढे सरकला आहेस, नको येऊस मागे, परत सरक पुढे. कारण तिला एथिकली आणि रिस्पॉन्सिबली पण हे कळतं ना की मीच सांगितलेलं जा त्याला, आज तो कुठेतरी जायचा प्रयत्न करतो, मी आल्यामुळे तो पुन्हा जर अडकत असेल आणि ते वर्क होणार नसेल तर ते पुन्हा डॅमेज करेल. त्यापेक्षा जर नाव ही इज फाइंडिंग हॅपीनेस इन हिज लाईफ, आय वॉन्ट हिम टू बी हॅपी.
म्हणणं हेच आहे की जर एकमेकांबद्दलचा आदर रिस्पेक्ट नसेल त्या रिलेशनमध्ये तर यू विल नेवर वॉन्ट द अदर पर्सन टू बी हॅपी जस्ट बिकॉज यू आर अनहॅपी. बट इफ यू वॉन्ट हिम टू सी हॅपी अल्टिमेटली तुम्हाला पण तुमची हॅपी स्पेस कुठेतरी मिळेल, कारण तो ड्रॅगिंग इफेक्ट राहणार नाही. हेच कुठेतरी गोष्टीत सांगायचं होतं की रिलेशन्समध्ये थोडंसं मूव ऑन केलं पाहिजे, एकमेकांबद्दलचा रिस्पेक्ट असला पाहिजे. तर रिस्पेक्ट असेल तर बऱ्याच गोष्टी न भांडता सॉर्ट होऊ शकतात.